नागपूरमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक केली आहे। तो एमडी ड्रग्सची तस्करी करत होता। धडक कारवाईत 1.67 लाखांच्या एमडी पावडरसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। नागपुरात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, मात्र धरण साठ्यात म्हणावी तेवढी वाढ झाली नाही। 24 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नांद जलाशयात फक्त 31% साठा शिल्लक आहे। भंडाऱ्यात स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे चहा टपरीत ट्रॅक्टर शिरलाय। राष्ट्रीय महामार्गावरील स्टेशन टोली शिवारातील घटना आहे। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा रुग्णालयात नेण्यात आले। भंडारा जिल्ह्यात चिखलातून जाताना वाहनाचा अपघात झाला। वाहून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात 3 वेळा ते उलटलं। अपघातात दोघे किरकोळ जखमी झालेत, मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे, मात्र नांदगाव खंडेश्वर मध्ये पावसाअभावी पिकांना धोका निर्माण झालाय। यावेळी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा आहे, तर कापसाची 2 लाखांहून अधिक हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे। दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। वाशिमच्या अंचळमध्ये स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। इथे वीज बसवण्यासाठी जागा नाहीये, जमीन सपाट नाहीये, बाजूलाच नदी असल्यामुळे पुराचं पाणी थेट स्मशानभूमीत येतं, त्यामुळे अंत्यविधीत अडचणी येत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।